नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. आज आपण शेतात धानाची लागवड करत आहे टोकन पद्धतीने. तर काय केलं होतं आपण, तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेतीतून आपण शाश्वततेकडे आपली वाटचाल चालू आहे. तर त्याच्यासाठी आपण काय केलं की परमनंट आता जवळपास 25-26 एकर आपण बेड परमनंट केलेलं आहे. तर तिथे आपण काही छेडछाड करणार नाही, ते ॲज इट इज जसं आहे तसंच राहणार. आता याला आपण काही फोडणार नाही. आपण पुष्कळसे प्लॉट पाळलेले आहे जे या हिशोबाने केलेलं आहे. श्री प्रतापराव चिपळूणकर सर यांचे आपण आधीपासून मनोगत ऐकत होतो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी आपण फॉलो करत होतो. तर त्यांच्यामुळे काय झालं की शाश्वततेकडे जे आपल्याला वाटचाल करायची आहे सेंद्रिय शेतीतून, तर आपल्याला हे लक्षात आलं की नाही बा, या हिशोबाने जर आपण केलं परमनंट तर आपल्याला शाश्वततेकडे वाटचाल होईल. तर आता बघा मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, आपण धानाच्या क्षेत्रामध्ये परमनंट बेड पाडणं चालू आहे जवळपास. तर हा 3.5 फुटाचा बेड पडत आहे. असा हा 3.5 फुटाचा बेड पडत आहे. आणि याला काय केलेलं आहे आपण की पठालनी चोपडं करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला ह्या टोकन यंत्रणेने टोकाला बरं होऊन जाईल. श्री प्रतापराव चिपळूणकर सरांचे जसं आपण हे पाहत होतो, नेहमी व्हिडिओ पाहत होतो, नेहमी त्यांचे मनोगत ऐकत होतो. जवळपास मला वाटते या गोष्टीला आता 10-12 वर्ष झाले की आपण त्यांच्यानुसार प्रत्येक गोष्टी फॉलोअप करत होतो. तर आपल्याला त्याचं लक्षात आलं आपल्याला की नाही बा, हे स्थिरतेकडे वाटचाल आहे बा. तर या हिशोबाने आपण हे केलेले आहे. आपल्याकडे हे राहत नव्हतं, सर्व राहत होतं धान्य, तांदूळ राहत नव्हतं. आपण काय केलेलं, त्या 5-6 वर्ष झाले की आपण धानाचं क्षेत्र पण जमवलेलं आहे. तर काय केलं आहे की आपण कालीमुछ म्हणून धान राहत होतं 5-6 वर्ष. तर यावर्षी पण आता काय केलं, आम्ही परमनंट बेड केलेलं आहे आणि त्याला आपण पठार करून घेतलेली आहे. हा जवळपास 3.5 फुटाचा बेड पडलेला आहे. तर या बेडवर काय केलं आहे की ह्या बेडवर नाही का आपण टोकन यंत्रणेने धान टोकन चालू आहे जवळपास. तर काय झालं, इथे आपण आता शेणखत फेकलेलं होतं आधी, आणि त्याच्यावर मग आपण जो गराडीचा पाला म्हणतो आपण इथून आणलेला होता मिंजिरीच्या जंगलामधून. तर त्यांनी काय होतं, गराडीचा पाला शेतात टाकल्यामुळे जी सकिंग पेस्ट राहते धानावर, जो मतलब बेड्डा म्हणतो किंवा लाल्या म्हणतो, हा रोग येत नाही मग त्याच्यामुळे. आणि ज्या गराडीचा पाला आहे त्याच्यात जंतुनाशक आणि बुरशीनाशक असे दोन्ही गुणधर्म आहे. तर एकदम चांगलं काम होतं ते. तर आपण ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण वखरवाढी केली आहे आणि आता बेड फाडून घेतलेलं आहे, परमनंट बेड फाडून घेतलेलं आहे. जवळपास 3 फुटाचे बेड पडलेलं आहे. तर टोकन यंत्राने काय होतं आहे की टोकन यंत्राने एका बेडवर 4 लाईनी बसवत आहे आपल्या टोकन यंत्राने. तर काय होतं आहे की 3.5 फुटाचे बेड पडले आणि याच्यावर टोकन यंत्राने टोकन चालू झालेलं आहे. तर आपण जे सेंद्रिय शेतीतून जे शाश्वततेकडे जे वाटचाल चालू आहे आपली, तर आपल्याला लक्षात आलं की नाही बा, हे परमनंट या गोष्टीसाठी हा उपाययोजना आहे. त्या गोष्टी आपण केलेल्या आहे. 25-26 एकर जवळपास आपण परमनंट बेड फाडलेलं आहे आणि आता धानासाठी पण हे केलेलं आहे. तर आता हे परमनंट बेड राहील. याला आपण काही 10-12 वर्ष काही छेडछाड करणार नाही, 10-20 वर्ष काही छेडछाड करणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपली शाश्वततेकडे वाटचाल चालू आहे सेंद्रिय शेतीतून. तर तुम्ही पण मित्रांनो सेंद्रिय शेतीची कास धरा आणि असं या परमनंट उपचार या गोष्टीसाठी उपाययोजना करा मित्रांनो. धन्यवाद.